नमस्कार मित्रांनो, मी शाहीर पठाण पुन्हा आपल्यासोबत आलो आहे एक नवीन मुद्दा घेऊन। नवीन म्हणजे अक्षरशः ॲक्च्युली हा मुद्दा नवीन नाही आहे, खूप जुना आहे आणि खूप निगडीचा मुद्दा आहे, खूप आर्थिक मुद्दा आहे। आपला सगळ्यात महत्त्वाचा एस टी महामंडळामध्ये चालकांसाठी मुद्दा असतो तो KPTL। सगळीकडे KPTL 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 काय आहे? किलोमीटर पर 10 लिटर, म्हणजे एका 10 लिटरमध्ये तुमची गाडी किती किलोमीटर चालते। तर आता आपल्या एस टी महामंडळामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत आणि ट्रॅफिक वाढत आहे, त्यामुळं भरपूर आता KPTLवर परिणाम झालेले आहे। पहिले ज्यावेळेस समजा आता मी एस टीमध्ये लागलो जवळपास 16 वर्ष झाले। पहिले ज्या 3x2च्या गाड्या होत्या युरो 1 आणि युरो 2, त्यांना 50च्या पुढंच KPTL होतं, म्हणजे प्रति 10 लिटर ते 50च्या वरतीच 50 किलोमीटरच्या पेक्षा वरतीच चालायचे, काही 55 चालायचे, काही 56 चालायचे। परंतु वाढते गर्दीनुसार वाढते थांबे यामुळं आणि गाड्यामध्ये थोडीशी टेक्नॉलॉजी वाढत गेली, यामुळे KPTL कमी कमी होता होता खूप कमी झालेलं आहे। तर आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे विशेषतः KPTLसाठी, की आपण KPTL वाढीसाठी काय करावं। तर सगळ्यात पहिले मित्र मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण कोणतीही गोष्ट असू द्या, जोपर्यंत आपण तिला समजून घेत नाही तोपर्यंत आपण तिचं परफेक्ट आणि प्रॉपर सॉल्युशन काढू शकत नाही। जसं की आपण जेव्हा शाळेत असताना आपण पुस्तकातले धडे शिकायचो, धडे वाचायचो, ते फक्त वाचले तर ते लक्षात नव्हते वाचत, त्याचे प्रश्न उत्तर देताना आपल्याला ते लक्षात नव्हतं राहत। पण त्याला समजून जर शिकलं, जसं एखादा शिक्षक असायचा, तो खूप समजून डिटेलमध्ये आपल्याला तो शिकवायचा, तर त्या शिक्षकाच्या तासामध्ये जेव्हा आपण विद्यार्थी जायचं तर तो इतकं समजून हसून खेळून शिकवायचा की ते पटकन आपल्या डोक्यात बसायचं। म्हणजे आपल्याला कुठेही अर्ध्या रात्री जर त्या धड्याविषयी काही प्रश्न विचारले की आपण तात्काळ त्याचं उत्तर द्यायचं। तर त्यामुळे नेमकं KPTL कसा निघतो, नेमकं डिझेल इंजनमध्ये कसं जाळला जातो आणि ते किती प्रमाणात जाळलं गेलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला कसं KPTL वाढवता येईल यासंबंधी आज मी आपला व्हिडिओ बनवणार आहे। तर काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा। तर मित्र, सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की डिझेल इंजिनमध्ये कशा प्रकारे जळला जातो, ते इंजन कसं काम करतो हे आपण पहिले जाणून घ्या। जसं की मी आता एक BS6चे ट्रेनिंग व्हिडिओमध्ये आत्ताच एक मागच्या आठवड्यात व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये एक शॉर्टकटमध्ये मी इंजनची डिझेल जळण्याची प्रक्रिया दाखवली होती, परंतु त्यालाच डिटेलमध्ये मी आपल्याला दाखवतो। तर मित्र, काय असतं की हा आपला इंजन आहे, इंजनचा ब्लॉक आहे, हा त्याचा सिलेंडर आहे। हा सिलेंडर असे आपल्याला 6 सिलेंडर, आपल्या 6 सिलेंडर बसत असतात, त्यामुळे हा सिलेंडर आहे। या सिलेंडरमध्ये ना, या इथं एक वाल, इथे एक वाल, इथे एक वाल आणि इथे मध्ये एक इंजेक्टर असतो। आता वाल म्हणजे काय असतं, जे आपण टॅपेट सेट करतो। हा व्हिडिओ आपल्या यांत्रिक मित्रांसाठी पण खूप फायद्याचा आहे बघा, की हिच्यामधून तुम्हाला KPTL जे गँगला जे काम करतात त्यांना याचा खूप फायदा होईल। तर हा वाल, याला आपण म्हणतो इनटेक वाल, इनटेक वाल, आणि हा असतो एक्झॉस्ट वाल। आता हिच्यामध्ये हा असतो आपला पिस्टन, हा पिस्टन असतो। या पिस्टनला कनेक्टिंगद्वारे इथं क्रँकशॉपला जोडलं जातं, इथं पुढं क्रँकशॉप। ते हे सगळे 6 पिस्टन जे असतात, हे 6च्या या क्रँकशॉपला असं खाली वरती या पोझिशनमध्ये जोडले जातात। हे खाली वरती का, की त्याला मुव्हिंग होण्यासाठी खालीवर या पद्धतीने चालते। बंद का पेता, तर या क्रँकशॉपमुळं काय होतं की पिस्टनची जी म्हणजे प्रक्रिया असते अशी खालीवर 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 ही या पद्धतीने होत असते। तर आता जेव्हा आपण स्टार्ट करतो, जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो, तेव्हा स्टार्टर काय करतो की फ्लायव्हील द्वारे या इंजनमध्ये हे जी क्रँकशॉफ्ट आहे याला फिरवतो। हे फिरवल्यानंतर हे पिस्टन खालीवर होण्यास वर्किंग करतात। जेव्हा हा पिस्टन असा खाली जातो तेव्हा ह्या इनटेक वाल हा उघडला जातो, हा वरती जातो, हा वरती जातो। हिच्यामध्ये सर्वात पहिले, जसं मागच्या व्हिडिओ मी आपल्याला दाखवलं की प्रत्येक पिस्टन हा 4 स्ट्रोक करतो, 4 स्ट्रोक करतो। त्यातले 4 स्ट्रोक कोणते? पहिला असतो इनटेक, किंवा
त्याला आपण सक्शन सुद्धा म्हणू शकतो. सक्शन म्हणजे ओढणे. दुसरा असतो कॉम्प्रेशन. तिसरा असतो पॉवर आणि चौथा असतो एक्झॉस्ट. हे 4 स्ट्रोक प्रत्येक पिस्टन मध्ये असतात. म्हणजे 6 पिस्टन मध्ये प्रत्येक पिस्टन हा हे 4 स्ट्रोक करतात. तर पहिला स्ट्रोक असतो आपला इनटेक. जेव्हा हा आपला पिस्टन खाली असतो, हे खालच्या लेवलला असतो, तेव्हा हा इनटेक वॉल्व उघडतो आणि हिच्यातून हवा आतमध्ये जाते. हिच्यामध्ये पूर्ण हवा भरल्या जाते. हा जितका आपला सिलेंडर आहे त्या सिलेंडरमध्ये पूर्ण हवा भरल्या जाते. हा झाला पहिला स्ट्रोक इनटेक. त्यानंतर काय होतं की कॉम्प्रेशन. तर कॉम्प्रेशनमध्ये जेव्हा इंजिन फिरायला सुरुवात होती तेव्हा हे क्रँकशाफ्ट हे खालीवर साई पिस्टन सिलेंडर पिस्टनवरती खालीवर करतात. तर हा पिस्टन दुसऱ्या स्ट्रोकमध्ये हा वरती जातो. हा जेव्हा वरती जातो तर या पूर्ण आधी जेव्हा हवा आत आली हा वॉल्व बंद झाला, इनटेक वॉल्व बंद झाला. आता हिच्यामध्ये काय करतो, या हवेला कुठं बाहेर जाण्यासाठी मार्ग नाही. मग हा काय करतो, हा वरती त्याला कॉम्प्रेस करतो, म्हणजे त्याला दाब देतो. त्याला इतक्या प्रमाणात दाब देतो की जवळपास तिच्यामध्ये 600 ते 700 डिग्री टेम्परेचर इतकी हवामध्ये तो गरम करतो. इतकी हवा गरम झाल्यानंतर हा जेव्हा इथं वरच्या लेवल पोचतो, इथं एक त्याची टॉप लिमिट असते, इथपर्यंत जेव्हा तो पोचतो तेव्हा नंतर काय होतं, हा इंजेक्टरमधून डिझेल फवारा होतो. हा डिझेल फवारा झाल्यानंतर याला म्हणतो आपण तिसरा स्ट्रोक पॉवर. मग हा काय करतो की तिथं पॉवर निर्माण करतो. म्हणजे या हवेसोबत मिळून हा डिझेल हे पेटायला सुरुवात करतो. म्हणजे तिथं पेट घेतो. पेट घेतल्यानंतर तिथं कॉम्प्रेशन तयार होतो. म्हणजे तो तितक्या ताकदीनं या पिस्टनला परत खाली पाठवतो. हा परत इथं खाली येतो. ही त्याची शेवटची बॉटम लाईन, ही टॉप लाईन. इथपर्यंत तो त्याला परत खाली प्रेस करतो. कशामुळे प्रेस करतो की ज्या हवेमध्ये जो टेम्परेचर निर्माण झालेला असतो ती हवा आणि ते डिझेल मिळून पेट घेतात. पेट घेतात, तिथं आग लागते. लागल्यानंतर ती कॉम्प्रेशन प्रेशर तयार होतो, पॉवर तयार होतो. त्या पॉवरनं हा सिलेंडर पिस्टन पूर्ण खाली येतो. खाली आल्यानंतर परत तो हा काय करतो की क्रँकशाफ्टमध्ये परत याला वरती पाठवते, पिस्टनला वरती प्रेस करते. हा झाला एक्झॉस्ट. त्यावेळेस काय होतं की हा वॉल्व जो आहे एक्झॉस्ट वॉल्व हा ओपन होतो. हा जेव्हा ओपन होतो तर हा पेट घेतल्यानंतर हिच्यामध्ये जो धूर तयार होतो ज्याला आपण एक्झॉस्ट म्हणतो, जो काळा धूर असतो तो इथून बाहेर पडतो. हा जातो सायलेन्सरच्या वाटे. तर अशा प्रकारे हा डिझेल पेट घेतो आणि हिच्यामध्ये ही पूर्ण प्रक्रिया इंजिनमध्ये डिझेल जळण्याची या पद्धतीने असते. आता हिच्यामध्ये काय होतं की आपण बरेच वेळ म्हणतो की टायपेट व्यवस्थित सेट नाही आहे. टायपेट जेव्हा सेट असते की त्याचं हवेचं प्रमाण आत येण्याचं योग्य असलं तर ती जितके इंजिनला हवी असती तेवढीच हवा आतमध्ये येणार आणि तेवढीच हवा तिच्यामध्ये पेट घेऊन तितकंच ती बाहेर जाणार. आणि जर हा एक्झॉस्ट वॉल्व हा व्यवस्थित सेट नसला की जितका धूर तयार झाला तितका तो बाहेर जाणार नाही, किंवा गरजेपेक्षा जास्त तिथे गेला की ही सिलेंडरमधली पूर्ण हवा इथं तिच्यापेक्षा बाहेर आत चालली जाईल. म्हणजे हा पूर्ण मोकळा होईल. त्यामुळे काय होईल की गाडीमध्ये धूर एक तर जास्त मारेल, पिकअप कमी होईल किंवा मग आपलं ॲव्हरेज कमी होईल. कारण जेव्हा ही हवा कमी होते तेव्हा इथं डिझेलचं प्रेशर वाढतो. इथं डिझेलचं प्रेशर वाढलं म्हणजे तुमचं डिझेल जास्त जळणार, कारण इथं हवा आणि डिझेल हे योग्य प्रमाणात त्यांचं मिश्रण झालं पाहिजे. पण जेव्हा हा वॉल्व व्यवस्थित सेट नाहीये, तिथून हवा कमी आली, तिथं डिझेलला जास्त जागा मिळाली, तो डिझेल जास्त तिच्यामध्ये बसणार. हा डिझेल जास्त बसला की तुमचं कॅपिटल कमी होणार. किंवा जर हा एक्झॉस्ट वॉल्व व्यवस्थित सेट नसला, याचंही कमी असलं तरी तिच्यामधून एक्झॉस्ट होणारा जो धूर आहे तो कमी असणार. तो जास्त लूज असला, जास्त असला की धूर गाडी काळा धूर मारणार. तर त्यासाठी हा टायपेट सेट करताना हा व्यवस्थित केलं पाहिजे. जसं की कंपनीने दर्शवल्याप्रमाणे कंपनी आपल्याला लिहिलेली आहे ती इनटेक 18 गेजवर सेट करा आणि एक्झॉस्ट 20 गेजवर सेट करा. टाटामध्ये 35 आणि 40, 45 असं एक ज्या यांत्रिक कर्मचाऱ्यांनी याचं पूर्ण ज्ञान आहे. तर त्या पद्धतीनं हे जर आपले टायपेट व्यवस्थित सेट केले तर हा जो पेट घेण्याची प्रतिक्रिया आहे डिझेलची, योग्य तितकं आवश्यक तितकं डिझेल तिच्यामधून गेलं, तितकंच जितकं आवश्यक आहे तितकंच गेलं तर ते आपल्याला केपीटीएलमध्ये याचा भरपूर फायदा होणार आहे. आता दुसरा भाग आपण बघू की आपण एक्सलिटर जेव्हा देतोय तर त्या एक्सलिटर कशा पद्धतीने काम करतो आणि ते काम केल्यानंतर त्याचं डिझेलमध्ये डिझेल सप्लाय कसं होतो ते आपण बघूया. जसं आपण आता बघितलंय की इथं आपण हा इंजन बघितला, सिलेंडर बघितला आहे. या सिलेंडरमध्ये इथं
पिस्टन आहे. हा पिस्टन इथं खाली कनेक्टिंगद्वारे क्रँकशाफ्टला जोडलेला आहे. आता क्रँकशाफ्ट जवळ इथून काय होतं की हा केमशाफ्ट, जसं आपण जुन्या गाड्याचं आता पहिले उदाहरण घेऊया. पहिले जुन्या गाड्यापासून आपण नवीन गाड्याकडे येऊया. हा केमशाफ्ट पासून हा रॉड जो आहे इथं आपलं बाश पंप, FIP फ्युएल इंजेक्शन पंप आपण ज्याला म्हणतो, हा त्याला कनेक्ट होतो. जेव्हा हा कनेक्ट होतो तर हा असतो आपला बाश पंप, FIP पंप. हा त्यातला आतला भाग दाखवतो मी. इथं त्याचे हे इंजेक्टर सप्लायचे ह्या पाईप असतात आणि त्याच्या खाली हे फ्लेंज असतात. हे फ्लेंज असतात. हे फ्लेंज इथं एक्सिलेटर रॉडला कनेक्टेड असतात आणि हा पंप इथं केमशाफ्टद्वारे इंजनला कनेक्टेड असतो. म्हणजे जितका इंजन फिरेल तितकंच या पंपला तितकी पॉवर मिळेल, तितकी ताकद त्याला मिळेल. आता आपण जेव्हा एक्सिलेटर दाबलो तर तेव्हा काय होतात, ही असे इकडे फिरतात, फ्लेंज इकडे फिरतात. इकडे फिरल्यानंतर हिच्यातलं डिझेल सप्लाय असतो. हा एक इथं इनलेट आणि इथं समजा आउटलेट. हे आउटलेट तिच्यातूनच असतो. हे आउटलेटचे असतात सगळे 6चे 6. हा इनलेट. तर हिच्यामध्ये काय होतं की जेव्हा इनलेटमधून जेव्हा डिझेल आतमध्ये येतो तर मग हा आत आलेला डिझेल काय करतो, आपण इकडे एक्सिलेटर दाबला, हा आपला एक्सिलेटर पॅडल हा आपण दाबला, हा दाबला की हा या रॉडला कनेक्टेड आहे. हे फ्लेंजद्वारे इथं स्पीड आपला जो गव्हर्नर असतो तर त्या गव्हर्नरद्वारे आपण इथं फ्लेंजला जो असतो तो कनेक्टेड असतो. हा फ्लेंज ओपन होणार. फ्लेंज ओपन झाले की हिच्यातून डिझेल सप्लाय होणार. जितकं तुम्ही एक्सिलेटर दाबलं तितकं हिच्यातून डिझेल सप्लाय होणार आणि तो इथं इंजेक्टरला जाणार. आता हिच्यामध्ये याला काही घेणदेण नाही तुमच्या सिलेंडरमध्ये किती डिझेल लागते पेट घेण्यासाठी किंवा गाडीला आवश्यक किती आहे, हे या FIP फ्युएल इंजेक्शन पंपला याच्याशी काहीही संबंध नाही. तो फक्त तुम्ही जितका एक्सिलेटर दाबलाय तितकंच डिझेल हिच्यात सप्लाय करणार आणि जितकी इंजनची पॉवर असली तितकंच पॉवर नुसतं ते फिरून तितकं डिझेल तो तिच्यामध्ये सप्लाय करणार. त्यामुळे काय होतं मित्रांनो की पहिली जी FIPची गाडी होती यांना स्पीड पिकअप थोडं कमी होतं. कारण की जितकं इंजन, आता इंजन फिरवल्यानंतर जितकं सेल्फ मारताना इंजन फिरेल तितकंच ताकदीनं हा पंप फिरेल, तितक्याच ताकदीनं हा फक्त डिझेल सप्लाय करेल. जसं की आपल्या डेपोमध्ये प्रत्येक डेपोमध्ये सिम्युलेटर मशीन आपल्या एसटी महामंडळाने लावलेली आहे. तर सिम्युलेटर मशीनवर आपल्याला बऱ्याच चालकांना प्रशिक्षण देण्यात येते की डिझेल वाचवण्यासाठी तिच्यामध्ये सगळं ओपन करून दाखवलेले आहे की तुम्ही एक्सिलेटर किती दाबल्यानंतर किती डिझेल प्रवाह होतो आणि एक्सिलेटर सोडल्यानंतर किती होतो. तर त्याच पद्धतीने हे याचे कार्य होतं. जितकं तुम्ही एक्सिलेटर दाबला तितकं डिझेल हिच्यामध्ये जाणार. आता तुम्ही तुमच्या गाडीला 60-70चा वेग आवश्यक आहे आणि तुम्ही विनाकारण त्याला पूर्ण एक्सिलेटर दाबला तर तो काय करणार, हा विचार नाही करणार तुमच्या गाडीचा वेग किती आहे. हा काय करणार, तुम्ही जितकं एक्सिलेटर दाबलं तितका डिझेल सप्लाय इथं पिस्टनला देणार. आता इथं पिस्टनला तितकी जागा नाही. पिस्टनला आवश्यक समजा हिच्यामध्ये फक्त पिस्टन सिलेंडर आहे, सिलेंडरची कॅपॅसिटी आहे 3 लिटरची. हिच्यामध्ये फक्त 3 लिटर डिझेल बसणार आणि तुम्ही दाबला, हा विनाकारण 3.5 लिटर हिच्यामध्ये डिझेल चाललाय तर तो काय करणार, तो विनाकारण तिच्यात गेला ना, तो विनाकारण तो इथं इंटरवॉल म्हणून हवा आलेली तो तितकं पेट घेणार. त्याला त्याच्याशी काही संबंध नाही की तुम्ही किती गाडीला किती आवश्यक. तुम्ही दाबला तो तितकंच 3 लिटरचं इथं आहे तुम्ही सिलेंडर. आणि तिच्यामध्ये काय होतं तुमच्या गाडीचं, तुम्ही एक अनुभव घेऊन बघा. एक माझा सेल्फ अनुभव सांगतो की तुम्ही हळू टचिंगमध्ये एक्सिलेटर ठेवा, तुमची गाडी लवकर पिकअप घेईल. आणि तुम्ही एकदम दाबा तर गाडी अशी गुदमरल्यासारखी करते, एकदम पिकअप घेत नाही. त्याचं कारण काय होतं की हा डिझेल प्रवाह विनाकारण त्याला बलजबरीनं प्रेशर करतो. हा पॉवर स्ट्रोक जो असतो हा त्याला जास्त पॉवरनं खाली दाबायचा प्रयत्न करतो, परंतु तितकी त्याची कॅपॅसिटी नाही आहे इंजिनची. तो त्याच्या पॉवरनं तितकं आहे तितकं इंजिननं कंपनीनं बनवलं तितकंच जाणार. पण तुम्ही जबरदस्तीने एक्सिलेटर दाबलं, जबरदस्तीने डिझेल प्रेशर जास्त आलं मग इथं थोडंसं त्याला गुदमरल्यासारखं होतं. गुदमरल्यासारखं झाल्यामध्ये काय होतं की गाडी तुमची एकदम पिकअप घेत नाही, ती हळूहळू पिकअप. आणि तुम्ही टचिंगमध्ये द्या, जितकं आवश्यक तितकंच 3 लिटरच डिझेल हिच्यातून चालू द्या. 3 लिटर डिझेल हिच्यात जेव्हा जाते त्याला मोकळ्या प्रमाणात तो आहे तो कॉम्प्रेशन तयार करतो आणि कॉम्प्रेशन तो पॉवर तयार होतो. पॉवरमधून तो इझिली तो स्मूथ वर्किंग करतो आणि इझिली तुमचं एक्झॉस्ट होऊन तुमची गाडी योग्य प्रमाणे पिकअप करते. हा झाला बाष्पंप. आता हा बाष्पंप म्हणजे FIP. बाष्पंप याला काय म्हणतात, ऍक्च्युली याचं नाव FIPच आहे, फ्युएल इंजेक्शन पंप. पण सगळ्यात पहिले या बनवणारी कंपनी जी होती ती बॉशची कंपनी असल्यामुळे तिचं नावच बाष्पंप बनलेलं आहे. आता दुसरा नवीन गाडीमध्ये BS4 पासून टेक्नॉलॉजी आपल्या एसटी महामंडळामध्ये आलेली आहे, CRDI. याचं लॉंग फॉर्म माहिती आहे का, याचं लॉंग फॉर्म आहे कॉमन
रेल डायरेक्ट इंजेक्शन, म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, रेल म्हणजे आगगाडी नाही, रेल म्हणजे सरळ एकसारखी एकला एक जोडलेली इथून तिथून, त्याला आपण रेल म्हणतो. ते ट्रेन आहे, ट्रेनला आपण रेल म्हणतो, कारण त्याला रेल का म्हणतो, ते सरळ एकेला एक जोडलेली. तशीच एक टेक्नॉलॉजी इथं आहे, कॉमन म्हणजे सर्वसाधारण, सर्वांना एकच हिच्यामध्ये जोडलेली. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट सप्लाय, त्याला मध्ये कोणताही अडथळा नाही. तर तो त्या प्रकारे हे इंजेक्शन करतो. जसं मी तुम्हाला दाखवलं की पहिले पंपाद्वारे तो सप्लाय व्हायचा आणि ते वेगवेगळ्या पिस्टनला वेगवेगळ्या प्रकारे तो इंजेक्टरवर सप्लाय करायचा. तसं हिच्यामध्ये नाही. हिच्यामध्ये काय आहे की तुम्हाला एक हा जो भाग आहे हा आपला आहे मेन कॉमन रेल, CRDI. हा आहे कॉमन रेल. हिच्यातून सर्व म्हणजे एका नळीतून पूर्ण हा डिझेल सप्लाय होतो. हा हिच्यावर हे इंजेक्टरचे कनेक्शन आहे. हे 6 इंजेक्टर वेगवेगळ्या सिलेंडरला हा कनेक्ट केलेला असतो. आता हा काम कसं करतो की जेव्हा आपण पहिले पंपाद्वारे, म्हणजे काय झालं की टेक्निक कशी वाढत गेली की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंजन जेव्हा फिरायचं, इंजनला कॅमशाफ्टद्वारे बाष्पमला मिळायचं आणि मग ते असं कुठं विचार करण्यात आला की बाबा जितकी इंजनची पॉवर आहे तितकंच बाष्पम FIP फिरणार आहे, मग तो तितकीच पॉवर निर्माण करणार आहे, तो तितकंच डिझेल सप्लाय करणार आहे. मग असं काहीतरी करूया की ज्यानं गाडीचं पिकअप कॉन्स्टंट राहील, म्हणजे गाडीला एकसारख्या प्रमाणात डिझेल पोहोचेल आणि त्याप्रमाणे ती गाडी एकसारखी पॉवर तयार करेल. म्हणून हा CRDIचा कॉमन रेलचा शोध लावण्यात आला. तर हिच्यामध्ये काय होतं मित्रांनो की हिच्यामध्ये सगळ्यात पहिले इथं खाली आपला असतो डिझेल टँक. डिझेल टँक नंतर इथं असतो फिल्टर, वॉटर सेपरेटर. त्याच्यानंतर असतो इथं फ्युएल मोटर. एका मोटर जसं आपण इंजन पंपाला फिरवायचं, तर इथं तसं न करता इथं डायरेक्ट एक मोटर दिलेली आहे जी बॅटरी पॉवरवर चालते. ती डायरेक्ट मोटर एकसारखी सप्लाय याला करते. म्हणजे तुम्ही स्विच ऑन केला, हिच्यातून तुम्हाला आवाज येतो, जेव्हा स्विच ऑन केला कटकन आवाज येतो, तेव्हा ही फ्युएल मोटर चालू होती. फ्युएल मोटर चालू झाली की हिच्यातून डिझेल सप्लाय हिच्यामध्ये येऊन थांबून जातो. आता हिच्या आणखीन भाग आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर हा CRDI आहे. हा काय करतो, एक सारखा प्रेशर हिच्यामध्ये, याला इंजन किती फिरतोय याच्याशी संबंध नाही, हा एक सारखा डिझेल प्रवाह हिच्यामध्ये पुरवठा करणार आहे. हे झालं. हिच्यानंतर असतो इथं हाय प्रेशर मोटर, म्हणजे ही आणखीन त्याला जास्त प्रेशर तयार करते. हा फ्युएल इंजेक्शन पंप आहे, म्हणजे हा मोटर आहे. तर ही मोटर प्रेशरने डिझेल ओढून इकडे सप्लाय करते आणि तर हाय प्रेशर मोटर असते, म्हणजे ते त्याला प्रेशर आणखीन जास्त वाढून या इथं सप्लाय करते. तर हा सप्लाय कसा होतो की हा सगळा जो भाग आहे हिच्यामध्ये एक महत्वाचा असतो ECU. ECU म्हणजे हा काय, हा माइंड आहे, एक गाडीचं डोकं आहे की हे प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवतो. जसं की आपलं डोकं आहे. आता मी समजा आपल्याला एक अशी वस्तू फेकून मारली, आपण डोकं आपल्याला चालना देणार की अरे काहीतरी येऊन लागते, तो माणूस थोडा सावध होणार, ते हुकवायचा प्रयत्न करणार. तसंच हे ECU करतो. ECU मग काय असतो, हा पूर्ण मॉनिटरिंग करतो इंजनला, जिथे जिथे या सेन्सरद्वारे याला कनेक्टेड केलेला असतो. हा सगळ्यांना मॉनिटरिंग करतो की हा असतो इथं या फ्युएल मीटरला कनेक्टेड, त्यानंतर इथं हे इंजेक्टरच्या प्रत्येक सेन्सरला कनेक्टेड, तिथून हा असतो एक्सिलेटरला कनेक्टेड. आता आणखीन भरपूर आहे, पण आपण सध्या कॅपिटल विषयी बोलतोय, तर मी कॅपिटलच्या बाबतीतच याचं काम दाखवणार आहे आपल्याला की जेव्हा आपण हा एक्सिलेटर दाबला, इथे एक्सिलेटर पॅडल आहे, इथं त्याचं सेन्सर, इथं त्याला बटन आहे. आपण हात दाबल्यानंतर काय होतं की हा याला ECUला माहिती देतो की एक्सिलेटर चालकाने दाबला आहे, याला गाडीचा पिकअप वाढवायचा आहे. मग हा काय करतो, इथून हा जातोय स्पीडोमीटरकडे, बाबा तुझी आता वेग काय आहे आणि तू कितीपर्यंत वेग वाढू शकतो. हा त्याला स्पीडोमीटर म्हणतो, हा आहे माझी स्पीड आता 60-70 आहे, मी 80 पर्यंत जाऊ शकतो. मग हा इथून काय करतो, या हाय प्रेशर पंपला इथं माहिती देतो की आता यांना इतकं डिझेल जास्तीची आवश्यक आहे. पण हाय प्रेशर पंप इथून पूर्ण तितकं डिझेल या CRDI मधून सप्लाय करतो
तो सप्लाय जातो इंजेक्टरला. मग हा काय करतो, ECU इंजेक्टरला सप्लाय देतो की आता तुम्हाला इतकं जास्त डिझेल प्रवाह आलेला आहे आणि तितकं तुम्हाला पिस्टनला पुरवठा करण्याचा आहे. ती ही झाली CRDI ची प्रक्रिया. आपल्या BS4 BS6 मध्ये ह्याच तंत्रज्ञान आहे. हे आवर्जून बघा, कारण आता शक्यतो BS3च्या BS2च्या गाड्या आपल्या मावळातून बाद झालेल्या, काही प्रमाणात वर्षातून सगळे स्क्रॅप होणार आहेत आणि आता फक्त हे BS4 BS6 राहणार आहे. आणि सध्या BS6च्या कॅपिटल बाबतीत खूप बोंबाबोंब होते की कॅपिटल येत नाही. तर ही जी तंत्रज्ञान आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की असं का होतंय, आपलं कॅपिटल का येत नाही. तर हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले हा तुम्ही जास्तीत जास्त लक्षात घेतलं पाहिजे की या CRDI नेमकं कसं काम करतो. आता हा काय करतो CRDI की इथून जसं मी तुम्हाला दाखवलं की मागं तो आपल्या पिस्टनला इथून तो सप्लाय इंजेक्टर करतो. आता मागं आपण दाखवलं की पंप मधून तो जितका पॅडल दाबला तो तितका सप्लाय करणार. हा तसा करणार नाही. स्टॉप कर. ओके. आता काय होतं की जसं मी पहिले आपल्याला दाखवलं की पंप आपण जो FIP होता, FIP मधून जितका एक्सिलेटर दाबला तो याचा विचार नाही करणार की इथं पेट घ्यायला किती डिझेलची आवश्यकता आहे. तो जितका एक्सिलेटर दाबला तो याच्यातून फवारणी करणार. पण हा कॉमन रेल तसं नाही करत, कारण की याला ECU कनेक्टेड असतो. ECU काय करतो, जितकं आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये हा सिलेंडर आहे 3 लिटरचा. 3 लिटरचा याच्यामध्ये 3च लिटर डिझेल याच्यामध्ये गेलं पाहिजे. आणि दुसरी एक विशेष गोष्ट म्हणजे काय आहे की हा एकसारखा प्रेशर तयार करतो. FIP काय करायचं, एकसारखं प्रेशर, जितका इंजन राऊंड घेणार, जितकं इंजन त्याला पॉवर देणार तो तितकं प्रेशर तयार करणार. त्यामध्ये काय होतं की प्रेशर कमी जास्त व्हायचं. मग तो डिझेल प्रेशरनं नव्हतं, कसं प्रेशरनं जर तो डिझेल आला, जसं की आपण पिचकारी घेतली, त्याला आपण अशी हळूच पुश केली तर त्याची एक अशी बारीक धार पडणार आणि त्याला आपण जोरात पुश केली की त्याचा असं फवारा उडणार. तर प्रेशरनं डिझेल आल्यानंतर हा प्रेशर पंपने जेव्हा तर डिझेल सप्लाय करतो जसं प्रेशर पडतो, प्रेशरनं त्याचा फवारा होतो. फवारा झाल्यानंतर काय होतं की हे जो आतमध्ये हवा आलेली असते, गरम हवा असते, या गरम हवेचा आणि डिझेलचं पेट घेण्यास एकदम सोपं जातं, कारण की तो असं समप्रमाणात त्याचा फवारा होतो. त्या गरम हवेमध्ये समप्रमाणात फवारा झाल्यानंतर गाडी लगेच पेट घेते, लगेच इग्निशन होतो गाडीमध्ये आणि त्याचा पिकअप पण जितकं लवकर फास्ट त्याचा तो पेट घेईल तितक्या फास्ट त्याचं पिकअप पण होईल. त्यामुळे काय होतं की CRDI गाडीमध्ये पिकअप ऑटोमॅटिक वाढलेला आहे, कारण की त्याला डिझेल सप्लाय हा इंजनद्वारे नसून हा डायरेक्ट मोटरद्वारे करण्यात आलेला आहे. या मोटरद्वारे करण्यात आल्यामुळे त्याचा फवारा निर्माण होतो आणि समप्रमाणात त्याचे असे फवारणीमधले त्याला आपण तुषार म्हणतो, ते एक समप्रमाणात त्या हवेत मिसळतात आणि लगेच ती पेट घेऊन त्याला पुढची प्रक्रिया करण्यासाठी, म्हणजे त्याला इंजन मुव्हिंग करण्यासाठी, त्याचा पॉवर तयार करण्यासाठी ते खूप उपयुक्त पडतं. तर त्यामुळे काय होतं की CRDI मुळे गाडी एकदम स्मूथली इग्निशन होती आणि स्मूथली पिकअप सुद्धा घेते. आणि याच्यामध्ये तुम्ही जेव्हा एक्सिलेटर दाबताय तर तेव्हा जितकं जास्त तुम्ही एक्सिलेटर दाबलं तितकं जास्त हे स्ट्रोक वाढणार, पॉवर स्ट्रोक वाढणार. पॉवर स्ट्रोक वाढल्यानंतर काय होणार की तुमचं इंजनचं रेव्होल्युशन वाढणार, ज्याला आपण RPM म्हणतो. RPM म्हणजे काय असतं की एका मिनिटाला रेव्होल्युशन पर मिनिट रेव्होल्युशन पर मिनिट, एका मिनिटाला तुमचा हा जो इंजनचा जो मी तुम्हाला दाखवला खाली पिस्टनचा हा जो क्रँकशाफ्ट आहे हा एका मिनिटाला किती फिरतो याला RPM म्हणतात. या काय करणार, जितकं तुमचं पॉवर वाढलं तितकं तुमचं इकडे RPM वाढणार. RPM वाढला की तुमचं इंजन तितकं वेगवान, परंतु ते जितकं इंजनचा वेग वाढला तितकं तुमची गाडी पिकअप घेणार, परंतु ते पिकअप घेण्यासाठी तेवढी तुमचं व्यवस्थित आहे का, म्हणजे तुमचा रोड तसा आहे का, तुमची लोड कॅपॅसिटी तशी आहे का. विनाकारण त्या RPM वाढवलं पण तुमचं गाडी थोडीशी चढायला आहे, गाडीमध्ये लोड आहे, तर ती एकदमच दाबल्यानंतर ती एकदमच पिकअप घेणार नाही. ते काय होणार, तिथे डिझेल जाणार पण त्याला ते RPM वाढणार, पण तो वेग घ्यायला त्याला एक थोडंसं अंतर लागेल, पण तोपर्यंत हा डिझेल जो आहे तुमचा वेस्ट जाणार आहे. तर त्यामुळे आपण जितकं पण एक्सिलेटर दाबू, जितकं एक्सिलेशन तुम्ही करणार तितकं डिझेल इतकं सप्लाय होणार. तर त्यामुळे जरी तुम्ही याला टचिंग मध्ये जरी ठेवलं, CRDI गाडी आहे, कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन, पूर्ण सेन्सर आणि ECU कनेक्टेड आहे. त्यामुळे याला तुम्ही जरी इथं फक्त टचिंग मध्ये ठेवला, हा वर्किंग मध्ये असला की हा ECU ला सांगेल मी वर्किंग मध्ये आहे, एक्सिलेटर दाबलेला आहे आणि मला डिझेलची गरज आहे. जितकं डिझेल ते इंजनला गरजेचं आहे तितकं डिझेल सप्लाय याच्यात होणार, या व्यतिरिक्त होणार नाही. हा, जर तुम्ही या व्यतिरिक्त जास्त पॅडल लावला तर तो या म्हणजे अतिरिक्त डिझेल पुरवठा चालू होणार. याच्यामध्ये काय होणार,
तुमचं कॅपिटल ऑटोमॅटिक डाऊन होणार. आणि तुम्ही जर कॉन्स्टंट याला धरून ठेवलं, कॉन्स्टंट एका स्पीडला असं त्याला टचिंगमध्ये फक्त स्पर्श करून ठेवलाय, तरी तो डिझेल प्रवाह हा त्याच गतीने होणार आहे. आणि त्या गतीने होऊन गाडी एकसारखी तुमची चालेल, एकसारखा त्याला फवारा होईल. एकसारखा फवारा झाला की ते अपव्यय जो असतो डिझेलचा तो टाळला जाईल आणि गाडीचं इंजनचं वय सुद्धा वाढेल आणि तुमचं कॅपिटल सुद्धा वाढेल. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा की आपले बरेच चालक लोक काय करतात, आपल्या गाड्या आता 6 स्पीड गिअर आहेत. सगळ्याच गाड्या, टाटा असो, लेलँड असो, आयशर असो, या सगळ्यात 6 गिअर आहेत. काहीचं रिवर्स पुढे आहे, काहीचं मागे आहे, किंवा याला आपण असं गृहीत धरूया हा रिवर्स इथे लेलँडचं. टाटाचं पण रिवर्स मागच आहे, लेलँडचा पुढं आहे, टाटाचं मागं आहे. हे 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 गिअर आहेत. तर ऍक्च्युली आपण काय म्हणतो फर्स्ट गिअर. फर्स्ट गिअर म्हटल्यानंतर आपण हा 2 नंबरच्या गिअरमध्ये गाडी उचलतो. पण मित्र, कंपनीनं ही जी नंबरिंग दिलेली आहे तुम्हाला कशासाठी दिलेली आहे की हाच पहिला गिअर आहे, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आहे. आपण हे फर्स्ट गिअर कसं का म्हणतो? नाही, हा फर्स्ट गिअर नाही, फर्स्ट गिअर हाच आहे, हा सेकंड गिअर आहे, हा स्पेशल नाही आहे, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. आता काय होतं की जेव्हा आपण या गिअरमध्ये शक्यतोवर गाडी उचलतो, शक्यतोवर काय जवळपास आपले 80% चालक जे आहेत तर याच गिअरमध्ये गाडी उचलतात. आणि जे 20% चालक आहेत ते डायरेक्ट या गिअरमध्ये गाडी उचलतात. थर्ड जे टाटा चालवणारे आहेत, टाटा विभागात जितके आहे, तुम्हाला राग येत असेल पण सत्य परिस्थिती मांडतो, हे 3 नंबरच्या गिअरमध्ये जितके टाटा चालणारे आहेत तर ते या गिअरमध्ये गाडी उचलतात. आणि लेलँड चालवणारे शक्यतोवर 80% या गिअरमध्ये गाडी उचलतात. तर हिच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही हिच्यामध्ये आता तुम्ही स्वतः अनुभव घ्या, हा व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घ्या, क्रिया करून बघा. करून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी जे बोललो ते खरं आहे की खोटं आहे. तुम्ही या गिअरमध्ये गाडी उचलताना तुम्ही विदाऊट एक्सिलेटर गाडी उचलू शकता का? उचलून बघा. नाही उचलू शकत, तुम्हाला एक्सिलेटेशन द्यावंच लागेल. जेव्हा तुम्ही एक्सिलेटर देणार हिच्यातून डिझेल प्रवाह अतिरिक्त होणार. तर जेव्हा तुम्ही हा 2 नंबरमध्ये गाडी उचलणार तुम्हाला एक्सिलेटर 100% द्यावंच लागणार. विदाऊट एक्सिलेटर तुम्ही गाडी उचलू शकत नाही. जेव्हा तुम्ही एक्सिलेटर दिला हा अतिरिक्त फवारा हिच्यामध्ये डिझेलचा झाला, कारण की त्याला गाडीला तितका आरपीएम वाढवायचा आहे, इंजिनची तेवढी ताकद वाढवायची आहे. ज्या आपण NM टॉर्क ज्याला म्हणतो, जो टॉर्क असतो, जी ताकद असती ती ताकद वाढल्याशिवाय गाडी इंजिन फिरणार नाही आणि ती गाडी पूर्ण ओढणार नाही. आपण काय करतो, हिच्यामध्ये उचलल्यानंतर आपल्याला एक्सिलेटर द्यावंच लागणार आहे. तिच्यामध्ये हा डिझेल अतिरिक्त व्यस्त जाळला जाणार आहे. हा डिझेल जेव्हा जाळला जाईल तर त्याच्यामुळे काय होईल की हा डिझेल तुमच्या किलोमीटरमध्ये मोजला जाणार आहे का? नाही. आता हा डिझेल तुमचा अतिरिक्त वाया गेला, जागेवर तुमची गाडी रेस झाली, जागेवर रेस झाली, तुमची गाडी, तुमचं क्लच सोडलं, तुमची गाडी पिकअप झाली. परंतु जो काही हा डिझेल, ठीक आहे, मान्य करतो की हा इतका डिझेल किती जळणार आहे, हा काय 1 2 3 लिटर जागेवर उचलताना जळणार. पण आपण प्रत्येक दिवसातून किती वेळेस गाडी जागेवर उचलतो, किती वेळेस आपली गाडी ब्रेकिंग होती. प्रत्येक वेळेस आपण जर या गिअरमध्ये गाडी उचलणार तर प्रत्येक वेळेस ह्याच्यामध्ये किती दिवसभरातून आपलं 5 ते 6 लिटर तर डिझेल जाणार ना. म्हणजे आपलं कॅपिटल ऑटोमॅटिकली कमी झालं की नाही. कारण हा आपण या जो डिझेल जळतो हा याची किलोमीटरमध्ये गणना नाही होणार. किलोमीटरमध्ये तुमची गणना किती होणार, जितकं ऍक्च्युअली किलोमीटर तुमची गाडी चालली त्या ऍक्च्युअल किलोमीटरला चालण्यासाठी जितकं डिझेल लागणार तिची गणना होणार आणि त्याद्वारे तुमचं कॅपिटल निघणार. हा जो डिझेल जाळला गेला हा तुमचा व्यर्थ गेला. आणि जर तुम्ही बघा या गिअरमध्ये गाडी उचला, पहिल्या गिअरमध्ये तुम्हाला एक्सिलेटर द्यायची अजिबात गरज नाही. हळूहळू क्लच सोडा, हळूहळू क्लच सोडा, गाडी तुमची मूव ऑन होईल. म्हणजे तुमची गाडी जागची चालू होईल. जागची एकदा गाडी चालली की तुम्ही थोडं एक्सिलेटर द्या, एक 10-12 RPM पर्यंत गाडी जाऊ द्या, लगेच मग हा दुसरा गिअर ओढा, सेकंड गिअर. हा गिअर ओढा, तुमची गाडी पिकअप सुद्धा फास्ट घेईल. म्हणजे या गिअरमध्ये गाडी जेव्हा तुम्ही उचलली तर तुम्हाला गाडी पिकअप घ्यायला उशीर लागेल तुमची गाडी, कारण तुम्हाला हाफ क्लचमध्ये, आता याच्यामध्ये काय होतं, या गाडीमध्ये गिअरमध्ये तुम्ही गाडी चालताना तुम्हाला हाफ क्लचमध्ये गाडी चालवावी लागते. यामध्ये तुमच्या क्लच प्लेट, प्रेशर प्लेटची सुद्धा झीज होती. ती झीज झाली की तुमचा मब जाम होतो, तुमचं क्लच पॅडल थोडा हार्ड होतो. मग आपल्याला त्रास होतो की बाबा गाडीचा क्लच खूप हार्ड आहे, वारंवार क्लच दाबावं लागते. ते क्लच दाबला की पाय दुखतो. मग काय होतं की आपले चालक बनतो यार क्लच हार्ड आहे, मग बिना क्लचचे गिअर मारायला चालू करतात. मग बिना क्लचचे गिअर मारले का मग एक्सेलचे बोल्ड लूज होतात, आपल्या जॉईंटमध्ये प्ले येतो, तो जॉईंट आवाज करायला सुरुवात करतो. मग रस्त्यामध्ये ब्रेकडाऊनची प्रमाण वाढतात,
क्लच प्लेट प्रेशर प्लेटला झटका बसतो, त्याचा झटका या खालच्या क्रँकशाफ्ट पर्यंत जातो, क्रँकशाफ्ट सुद्धा तुटायची त्याच्यामध्ये भीती असते. तर या सगळ्या गोष्टी आपल्या एक छोट्याशा चुकीमुळे होते. कोणत्या चुकीमुळे? आपण या दुसऱ्या आणि तिसऱ्या गिअरमध्ये गाडी उचलतो. कालचा अनुभव, काल मी एक चालक बघितला आपला टाटामध्ये, त्याने या गिअरमध्ये गाडी उचलली. विशेषतः एम एस बॉडीचं वजन आपल्या लाल गाडीपेक्षा जास्त आहे. तिला तर याच गिअरमध्ये उचललं पाहिजे, पण त्यांनी या गिअरमध्ये गाडी उचलली. जेव्हा त्याने या गिअरमध्ये गाडी उचलली, त्यांना पूर्ण एक्सिलेटर दाबलं, जितकं होतं तितकं दाबून त्याला क्लच सोडावं लागलं. आता पूर्ण एक्सिलेटर दाबल्यानंतर किती डिझेलचा फवारा झाला असेल ते लक्षात घ्या. तितकं डिझेल त्याचं तितकं कॅपिटल कमी होणार की नाही होणार. त्यासाठी आपण पहिला गिअर जो कंपनीने दिलं, रिकमेंड केलेला आहे, या गिअरमध्येच गाडी उचला. या गिअरमध्ये गाडी उचलल्यानंतर तुम्हाला एक्सिलेटर द्यायची गरज पडणार नाही. जितका इंजन फक्त चालू ठेवण्यासाठी, म्हणजे इंजन फिरवण्यासाठी जितके डिझेलची गरज आहे तितकं डिझेल सप्लाय याच्यातून होणार आणि तितकंच डिझेलनुसार ते इंजन फिरणार. त्यानंतर तुम्ही थोडा आरपीएम दिला गाडीला 10-12, मग सेकंड उचला, मग टचिंगमध्ये गाडीला तुम्ही फक्त टच करा, गाडीचा ऑटोमॅटिक आरपीएम आपलं वाढणार. 15, 16, 17 आरपीएमला गेलं की मग तिसरा, चौथा, पाचवा या पद्धतीने तुमची क्रमशः गाडी चालवा. हिच्यामध्ये काय होईल की जेव्हा तुम्हाला एकदम एक्सिलेटर दाबायची गरज पडणार नाही, हळूहळू टचिंगमध्ये सुद्धा तुमची गाडी व्यवस्थित चालेल. डिझेल पुरवठा अतिरिक्त होणार नाही. तो अतिरिक्त झाला नाही तर तुमचं कॅपिटल ऑटोमॅटिक वाढेल. कारण हा जो तुमचा 2 नंबरचा डिझेल आहे, हा वेस्ट ऑफ डिझेल आहे. तो वेस्ट आहे, तो काहीच कामाचा नाही. तो विनाकारण जाळलेला डिझेल आहे. त्याची तुम्ही जर तांत्रिकदृष्ट्या जर तुम्ही त्याचं उत्तर जरी दिलं की आम्ही दिवसातून इतक्या वेळेस गाडी ब्रेक केली आणि इतक्या वेळेस गाडी आम्हाला जागेवर उचलावी लागली, त्यासाठी गाडीवर उचलताना आम्हाला इतकं डिझेल लागलं, जर तांत्रिकदृष्ट्या जर याचा विचार केलं तर हा तुमचं उत्तर मान्य नाही. कारण डिझेल जर गाडीचं इंजन रनिंग आहे, कंपनीनं त्या गाडीचं इंजनचं टॉर्क एवढं दिलेलं आहे की ती गाडी तितकं लोड उचलू शकते. आपल्या बसमध्ये तितका लोड नसतो जितका इंजनला ताकद कंपनीने दिलेली. कंपनीने लोडिंग गाडीच्या हिशोबाने त्याला टॉर्क बनवलेला. मी टॉर्कचं डेफिनेशन तुम्हाला पहिल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की टॉर्क का असतो. टॉर्क म्हणजे एखादी वस्तू आहे, आता हा समजा इथं एक बॉटल आहे, बॉटलचं हा झाकण आहे. हा झाकण उघडण्यासाठी मी जो असं त्याला टाईट करण्यासाठी मी त्याला फिरवतो, याला म्हणतात फोर्स. आणि फोर्स, आता हा मी झाकण किंवा हा एक नट आहे, नट मी हाताने फिरवतो, टाईट करतो, त्याला म्हणतात फोर्स. आणि जेव्हा हा नट मी एका पाण्याद्वारे त्याला टाईट करतो, तर हा पाना किती लांबीचा आहे, किती मीटरचा आहे, आणि तो लावल्यानंतर मी त्याला किती ताकद लागतो, ह्या दोघांची जो समीकरण असतो त्याला टॉर्क म्हणतात. म्हणजे जेव्हा इंजन फिरवून हा जो आपला कनेक्टिंग असतो पिस्टनचा, हा किती लांब आहे आणि हा किती लांब असून हा क्रँक पासून किती अंतरावर हा प्रेशर तयार करून किती त्याला मूव्ह ऑन करतो, किती फिरवतो, याला टॉर्क म्हणतात. तर प्रत्येक कंपनी या समीकरणाचा विचार करून की ह्या गाडीला लोड कॅपॅसिटी किती आहे, ही गाडी किती लोड घेऊ शकते, त्यानुसार त्याचा टॉर्क बनवते. जेव्हा ती टॉर्क बनवती तर या टॉर्कमध्ये ती याचा विचार करण्यात येतं की हा जेव्हा इंजन फिरतो तेवढ्या ताकदीमध्ये ही गाडी जागची उचलल्या गेली पाहिजे. मग कंपनी म्हणते की बाबा आम्ही तुम्हाला गाडीला इतकं टॉर्क दिलेलं, जसे आपल्या BS6चा आता 700 NM टॉर्कचं इंजन आहे, म्हणजे त्याची ताकद तेवढी इंजनची कंपनीनं वाढवलेली आहे. मग आता जेव्हा कंपनी म्हणते की आम्ही तुम्हाला इतकं मोठं टॉर्क दिलंय, मग तुम्ही म्हणता की गाडी उचलताना आमचं डिझेल झालं, कसं झालं? नाही जायला पाहिजे. कारण कंपनी म्हणते ही ताकद इतक्या इंजनमध्ये आहे की ती तुमच्या गाडीचं लोड पे करून ती सहजपणे उचलू शकते. पण तुम्ही म्हणता की ती डिझेल जळलं, कसं जळलं? तुम्ही या गिअरमध्ये उचललं, आणि या गिअरमध्ये कंपनी म्हणते तुम्ही हिच्यात उचला. हिच्यात उचलल्यानंतर तुमचं अतिरिक्त डिझेल जळणार नाही. जितक्या इंजनची ताकद दिलेली आहे, जो टॉर्क दिलेला आहे इंजनला, तो इतका आहे की तो या गिअरमध्ये सहजरित्या तुमची गाडी उचलू शकतो. पण तुम्ही या गिअरमध्ये गाडी उचलताय, त्यामुळे तुमचं डिझेलचं व्यर्थ होतोय, ते डिझेल खर्च होतोय, त्यामुळे तुमचं कॅपिटल कमी होतंय. या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी काय होतंय की गाडी ब्रेक झाली ब्रेकरवर, किंवा एखाद्या कुठे ट्रॅफिकमध्ये ब्रेक झाली, तर गाडीचा मौसम कट झाला, तर गाडी या गिअरमध्ये आहे, ती गाडी 10 RPMच्या खाली गेलेली आहे. आरपीएम एक लक्षात घ्या मित्रांनो, आरपीएम वर एक विशेष लक्ष. आता बरेच आपल्या जुन्या गाड्यामध्ये आरपीएम नाहीये, पण आता नवीन गाडीचा आपण विषय घेतोय की नवीन गाडीमध्ये थोडंसं कॅपिटलची खूप बोंबाबोंब होते, कॅपिटल कमी होते. तर नवीन गाडीवर लक्ष ठेवा की आरपीएम हा 10 RPMच्या खाली आला की तुम्हाला गिअर डाऊन करायचं. आता तुम्ही BS6 मध्ये बघा, तुम्हाला सांगायची गरज नाही, गाडी स्वतः म्हणेल
तुमचा काटा जेव्हा 10 RPM च्या खाली आला ब्रेक केल्यानंतर, तो तुमचा जो ऑरेंज रंगाचा जो लाईट आहे तो लागेल की आता गिअर कमी करा. लगेच म्हणतो तो, गाडी म्हणते, स्वतः म्हणते गिअर कमी करा. पण आपण काय करतो, तसं न करता याच गिअरमध्ये हाफ क्लच मध्ये गाडी उचलतो. हाफ क्लच मध्ये गाडी तर तेव्हा ती मूव ऑन होऊन जाते, कारण गाडीला थोडी रनिंग असते. रनिंग मध्ये ती गाडी थोडी पिकअप करून घेते. परंतु काय होती, त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा एक्सेलरेशन द्यावं लागतो, एक्स्ट्रा एक्सिलेटर दाबावं लागतो, एक्स्ट्रा डिझेल प्रवाह या पिस्टनला द्यावं लागतं, याची पॉवर वाढवावं लागते. त्यामुळे तो तितकं डिझेल व्यर्थ जाणार. तर प्रत्येक गिअरमध्ये हेच आहे. जेव्हा 6व्या गिअरमध्ये गाडी चालू आहे, तडाला आहे, ती गाडी थोडी लोडवर आली, गाडीचा RPM 10च्या खाली आलेला आहे, पण तरी आपण विनाकारण त्याला एक्सिलेटर दाबतोय. गाडी चालती तोपर्यंत, जोपर्यंत झटके मारणार नाही तोपर्यंत मी गिअर बदलणार नाही. चुकीचं आहे. या गिअरमध्ये जेव्हा तुम्हाला RPM 10च्या खाली आलाय, तुमची गाडी लोडवर आली आहे, तुम्ही लगेच 5वा गिअर तिथं लावला पाहिजे. तुमची BS6 ची गाडी लगेच तुम्हाला बाण दाखवणार, ऑरेंज रंगाचा गिअर खाली घ्या, लगेच BS6 प्रमाणे. तशीच ज्याप्रमाणे आता BS6 मध्ये ते ऑरेंज बाण दाखवलेले आहे, BS4 मध्ये नाहीये, BS3 मध्ये नाही. तर त्यासाठी जसा हा गाडीला ECU मध्ये डोकं दिलेलं आहे गाडीचं, तो पूर्ण मॉनिटरिंग करतो, त्याला पूर्ण कंट्रोलिंग करतो की आता गाडीला काय आवश्यक काय नाही. तसं तुमचं चालकाचं एक चालकाविषयी एक खूप जुनी म्हण आहे की जगातलं सगळ्यात हुशार प्राणी म्हणजे चालक. तो एकदम चाणाक्ष असतो, त्याच्या इतकं चाणाक्ष कोणी. तो एक झटचपट एका सेकंदात निर्णय घेण्याची क्षमता ही चालकामध्ये असते, आणि त्याची इतकी शार्प बुद्धी. तो कधीतरी 5 वर्षापूर्वी त्या रस्त्याने गेलेला आहे, 10 वर्षापूर्वी गेलेला आहे, 10 वर्षांत तो चाललाय, पण त्याला आठवतं की आपण या रस्त्याने इकून या गावाला या टर्न गेलो होतो, इकून तो बरोबर तिथं जातो. ही बुद्धी चालकाची आहे. तर तुम्ही काय करा, ती तुमची बुद्धी आणखीन चणाक्ष करा. तुमच्या गाडीला तुमच्या डोक्यामध्ये तो एक बसून घ्या की गाडीचं RPM ला कितीला आपल्याला इंजिनची फायरिंग आली, अरे गाडी लोडवर येते, पटकन गिअर कमी करा. पटकन गिअर कमी केला की तुम्हाला स्मूथ एक्सिलेटरमध्ये जास्त दाबायची गरज नाही, टचिंगमध्ये सुद्धा तुमची गाडी तिथून पिकअप करेल आणि तुम्हाला लगेच दुसरा गिअर ओढाला. परंतु जर तुम्ही त्याच गिअरमध्ये इंजन लोडवर चालू आहे, तुम्हाला पूर्ण एक्सिलेटर दाबावं लागेल, गाडीचं पिकअप करणार नाही, विनाकारण डिझेलचं खर्च होणार आहे. परंतु काही वेळानंतर तुम्हाला काय होणार की ती गिअर मारावंच लागणार आहे, गिअर कमी करावंच लागणार. मग तुम्ही गिअर मारला की मग परत तिथून गाडी परत पिकअप घेणार आहे, मग तिथून पिकअप घेतल्यानंतर मग परत तुम्ही परत एक्सिलेटर दाबणार, मग दुसरा गिअर टाकणार. किती डिझेल खर्च झालं, भरपूर. या क्रियेमध्ये जितकं डिझेल खर्च झालं, तितक्या डिझेलमध्ये तुम्ही आणखीन 10 ते 15 किलोमीटरचं अंतर सहज कापलं असतं. तर ही झाली KPTL ची माहिती. आज मी एक विशेष म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, KPTL विषयी व्हिडिओ बनवतोय, तर आज मी आपल्यासाठी हे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि मित्र, 100% मी गॅरंटी देतो, आज जी माहिती मी तुम्हाला दिली, हा व्हिडिओ पूर्ण बघा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, आणि जास्तीत जास्त याला काळजीपूर्वक पूर्ण, जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की कोणतीही गोष्ट असो, जोपर्यंत आपण समजून घेत नाही, आपण समजून आपल्या शाळेतल्या पुस्तकातील धडा तो समजून आपण वाचत नाही, तर आपल्या ते लक्षात बसत नाही. नुसतं वाचून घेतलं, पुढे आपल्याला जर शिक्षकांनी प्रश्न विचारला की सांग त्या धड्यामध्ये हा प्रश्न असा असा अमुक प्रश्न आहे, तर आपण त्याचं उत्तर देऊ. आणि तो जर समजून आपण वाचला, समजून त्याचं वाचन जर केलं, तर आपल्याला झटकन मेमरी क्लिक होतं, अरे हा आपण वाचलं होतं हे असं आहे. तर त्या पद्धतीत आपण पटकन त्याला उत्तर देतो. जर तो आमिर खानचा डायलॉग होता, समज के पडो, रट्टा मार के मत पडो, समज के पडो. तर त्यासाठी ही पूर्ण इंजिनची प्रक्रिया, डिझेल सप्लाय होऊन इंजिन जळण्याची प्रक्रिया, इंजिन चालायची, तिच्यात डिझेलची जळण्याची प्रक्रिया, FIP बाष्पम, हा कशा प्रकारे डिझेलला सप्लाय करायचा आणि कशा प्रकारे त्या गाडीमध्ये डिझेल जळायचं. त्यानंतर BS4 BS6 मध्ये CRDI आलं, तो कशा प्रकारे काम करतो आणि कशा प्रकारे डिझेल जळतो, आणि तो आपल्याला कमीत कमी डिझेल जाळून जास्तीत जास्त इंजिनचं रनिंग कसं वाढवता येईल, या बाबतीत पूर्ण अभ्यास करून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. मित्रहो, अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडला असेल, आणि आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. 100% तुमचं KPTL सुधारणामध्ये हिच्यामध्ये होणार. मी हे नाही बोलत की तुम्हाला 50च्या वरतीच KPTL येणार, की तुमचे कारण रस्त्यावर ट्रॅफिक हे ते जास्त आहेत, त्यामुळे. पण कमीत कमी आज तुमचं 40चं असलं तर एवढी तर माझी गॅरंटी आहे की माझं व्हिडिओ बघून तुम्ही 44 तरी त्याला अचीव करसाल, तिथपर्यंत तुम्ही 44 पर्यंत तरी पोहोचाल, हे माझी गॅरंटी. आणि जर तुम्ही कंटिन्यू या मोमेंट्स वापरत गेले आणि या टेक्निकने गाडी चालवली, तर तुम्ही लवकरच जे KPTLचं आपलं अचिव्हमेंट आहे, अपेक्षित जे KPTL आहे, जे प्रत्येक डब्याचं वेगवेगळं आहे, ते तिथपर्यंत आपण 100% पोहोचणार. एवढं. ओके मित्र,
व्हिडिओ बघितलं, धन्यवाद. यापुढे मी अशी नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून की आपल्याला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.